नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जसं की सर्वांना माहितीच आहे, सीईटी सेलने रजिस्ट्रेशन पोर्टल आता ओपन केलेलं आहे आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने ही पहिली पायरी आहे. जर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या प्रवासामध्ये कुठलीही अडचण नको असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर सर्वांचं सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मी तुमचा एज्युकेटर निहाल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही येणारी MBA सीईटी परीक्षा देणार असाल किंवा दुसरी कुठलीही सीईटी एक्झाम देणार असाल, तर तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट सुद्धा लागणार आहेत. मग अशी कुठले डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळी लागणार आहेत आणि ते डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला त्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहे. तर हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचा आहे. तुम्ही जर येणाऱ्या MBA सीईटी साठी प्रिपरेशन करत असाल तर ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलेला आहे. यामध्ये तुमचं प्रिपरेशनला बूस्टअप होणार आहे, कारण यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे, मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये. त्यासोबत तुमचं जर लाईव्ह सेशन मिस झाला तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन सुद्धा प्रोव्हाइड केले जातील. त्यासोबतच टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट आणि MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. लक्षात ठेवा, 12 जानेवारी पासून आपली नवीन बॅच जी आहे ते सुरू होत आहे. या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू कसं करायचंय. प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय, ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. इथे स्टोअर सेक्शन आहे, स्टोअर सेक्शन मध्ये जायचंय. सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्स मध्ये MBA CET सर्च करायचंय. त्यानंतर कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल. कोर्स ओपन करायचंय. जर तुम्हाला काही डेमो सेशन्स पाहायचे असतील तर डेमो सेशन सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच्या जर्नीमध्ये कुठलीही अडचण नको असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत फोकस करून बघायचा आहे. बघा, रजिस्ट्रेशन जे आहेत सीईटी सेलने 5 तारखेपासून सुरू केलेले आहेत. दिस इज नॉट फॉर MBA, बट बाकी जे सीईटी आहेत, जसे की LLB सीईटी आहे, MCA सीईटी आहे, यासाठी रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत. MBA सीईटी साठी सुद्धा रजिस्ट्रेशन आता लवकरच सुरू होणार आहे. मग एकदा का तुमचं रजिस्ट्रेशन झालं, मग आपल्याला एक्झाम डेट तर माहिती आहेत. पहिली टर्म जी आहे ते 6 ते 8 एप्रिल मध्ये होणार आहे आणि दुसरी टर्म जी आहे ती 9 मे ला होणार आहे. जसे की सीईटीने आता दरवर्षी 2 एक्झाम घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे हे 2 डेट्स आता सीईटीने मेन्शन केलेले आहेत आणि एक्झामच्या 1 ते 2 आठवडा अगोदर तुम्हाला ऍडमिट कार्ड्स मिळून जातात. मग ते ऍडमिट कार्ड्स घेऊन तुम्ही तुमच्या एक्झामला जाऊ शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना कुठल्या डॉक्युमेंटचं सबमिशन करायचंय आणि कुठल्या डॉक्युमेंटचं सबमिशन तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या नंतर म्हणजे ऍडमिशनच्या वेळेस किंवा कॅप राऊंडच्या वेळेस करायचं आहे. ठीक आहे. बघा, रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला कंपल्सरी आहे एकतर अपार ID आणि आधार ऑथेंटिकेशन. आता अपार ID कसं काढायचंय त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर हे रजिस्ट्रेशन करताना लागणार आहे. ठीक आहे. एकतर अपार ID आणि आधार ऑथेंटिकेशन हे तर कंपल्सरी आहे, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. परंतु रजिस्ट्रेशन करताना, ऍप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर लागणार आहे. ठीक आहे. मग तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुम्ही डायरेक्टली सुद्धा काढू शकता किंवा एक फोटो अपलोड सुद्धा करून तुम्ही तो फोटो सबमिट करू शकता. त्यासोबतच सिग्नेचर बद्दल सुद्धा सेम आहे. आणि त्यानंतर फीस हे तुम्हाला 1000 रुपीज रजिस्ट्रेशन करताना भरायचं आहे. ठीक आहे. या 3 गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहेत. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जेव्हा तुमची कॅप राऊंड असतील किंवा ऍडमिशन असेल, तेव्हा तुम्हाला ID प्रूफचं सबमिशन करायचंय. डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला फीस मध्ये कन्सेशन वगैरे असेल तेव्हा लागणार आहे. बघा, रजिस्ट्रेशन करताना या सगळ्या गोष्टींचं काय लागेल, तर तुमचा जो नंबर आहे ना, सिरियल नंबर किंवा ID नंबर जे आहे तो इथे लागणार आहे. तुम्हाला सबमिट करण्यासाठी लागणार नाही. त्यामुळे रजिस्ट्रेशन करताना पण ते गरजेचं आहे, बट सबमिशन नाही, तर त्याचा नंबर है ना, एक आयडेंटिफिकेशन नंबर असतो ना, तो नंबर तिथे तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे.
आलं लक्षात? सो या डॉक्युमेंटची लिस्ट जी तुमच्या समोर आता तुम्हाला दिसत आहे, डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. त्यामुळे कुठलेही डॉक्युमेंट मिस करू नका. तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट हे गरजेचं आहे, कारण तुम्हाला त्यामध्ये कन्सेशन तर मिळणारच आहे, राईट? आणि गॅप सर्टिफिकेट, कारण तुमचा गॅप असेल, तुम्ही जर काही वर्षांनी सीईटी देणार असाल, तुमचं 12वी ग्रॅज्युएशन ऑलरेडी झालेलं आहे आणि भरपूर वर्षानंतर तुम्हाला एमबीए करायचं आहे असं ठरवून तुम्ही गॅप सर्टिफिकेट देऊन जर सीईटी देणार असाल तर गॅप सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. सुरुवातीला सुद्धा आणि नंतर सुद्धा लागणार आहे, कारण नंतर सुद्धा तुम्हाला कुठली अडचण येऊ नये, राईट? मग हे डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, रेडी करून ठेवा, कारण तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना सुद्धा लागणार आहेत आणि शेवटपर्यंत लागणार आहेत. ठीक आहे? सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना कंपल्सरी अपार आयडी आहे. अपार आयडी तुम्ही काढले नसेल तर अपार आयडी नक्की काढून घ्या. त्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये त्यासाठी अगोदर आधार अपडेट व्यवस्थितपणे करून घ्या. ठीक आहे? या गोष्टी कंपल्सरी आहेत रजिस्ट्रेशन करताना, राईट? आणि बाकी कुठलीही अडचण तुम्हाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा, त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. ठीक आहे? अजून तुम्हाला जर प्रिपरेशन मध्ये काही अडचण येत असेल आणि तुमचं प्रिपरेशन तुम्हाला बूस्ट करायचं असेल, कारण जसं की तुम्हाला माहिती आहे बेस्ट कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमचा पर्सेंटाईल चांगला असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला बेस्ट गायडन्स तितकाच मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनने कोर्स बनवलेला आहे, एक्सपर्ट्स कडून तो बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये काहीही अडचण येऊ नये आणि बेस्ट स्कोर घेऊन बेस्ट कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता यावं, त्यासाठी हा कोर्स बनवलेला आहे. सो या नंबरवरती तुम्ही लवकरात लवकर मेसेज करायचा आहे, व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल, आणि कोर्स जॉईन करायचा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. ओके, सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे, सी यू इन द नेक्स्ट सेशन.